मित्रहो, आपण सेट नेट मार्गदर्शनाच्या निमित्तानं जो काही आपण अभ्यास करत आहोत त्या वेगवेगळ्या प्रकरणांचा अभ्यास करत आहोत. त्यापैकी जे शेवटचं प्रकरण आहे, पहिल्या पेपरमधलं शेवटचं प्रकरण ते आहे उच्च शिक्षण. या उच्च शिक्षण हा जो घटक आहे, जर आपण अभ्यासक्रम पाहिला तर आपल्याला असं लक्षात येईल की हा घटक फार मोठा आहे. याचा आशय ज्या कंटेंटला म्हणतो आपण तो खूप मोठा आहे, व्याप्ती खूप आहे त्याची. अवघड नाही, परंतु त्याचा व्हॉल्यूम खूप मोठा आहे. आणि म्हणून मग आपण असा विचार केलेला आहे की या घटकामध्ये केवळ मीच लेक्चर देण्यापेक्षा सुद्धा या विषयातले सुद्धा छोटे छोटे घटक घेऊन त्यात विषयाचे जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांचे आपण लेक्चर्स ठेवलेले आहेत. ही लेक्चर्स कालानुक्रमानं असे होत जातील. त्यातलं पहिलं जे लेक्चर हे न्यूजची सुरुवात असल्यामुळं मी काही लेक्चर्स घेतो आहे आणि नंतर मात्र हे सगळे वेगळे एक्सपर्ट्स असतील ते त्यांचे घटक तुम्हाला शिकवतील. पहिला जो आपला जो घटक आहे म्हणजे उच्च शिक्षणातला जो पुन्हा पहिला जो घटक आहे ज्याला उपघटक म्हणून फार तर तो आहे वैदिक शिक्षण. या वैदिक शिक्षणामध्ये म्हणजे दोन भाग आहेत. एक आहे पूर्ववैदिक काळ आणि दुसरा आहे ब्राह्मण काळ किंवा ज्याला उत्तर वैदिक काळ असे आपण म्हणतो. या पूर्ववैदिक काळामध्ये जे शिक्षण वैशिष्ट्य आहेत ते पहिल्यांदा जे प्राथमिक शिक्षण जे आहे हे प्राथमिक शिक्षण मध्ये पहिल्यांदा काय असायचं त्यांच्याकडं. खरं म्हणजे ह्याची अगोदर परिस्थिती कशी होती पहा, की मुलं आपापल्या घरीच शिक्षण घेत होती आणि परंतु ज्याला आपण समाज म्हणतो, समाज जसं विकसित होत गेला तसं असं वाटायला लागलं लोकांना की केवळ घरामध्ये मुलांना शिक्षण देऊन काम भागणारं नाही आणि म्हणून शिक्षणाची काही ती वेगळी व्यवस्था असली पाहिजे आणि त्याच्यातून ही व्यवस्था निर्माण झाली. आता हा जो काही ही जी व्यवस्था जी काही निर्माण झाली त्याला आपण ती जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये त्याची सुरुवात आहे त्याला आपण प्राथमिक शिक्षण ज्याला म्हणतो, आत्ताचंही प्राथमिक शिक्षण म्हणतो. तर हे जे प्राथमिक शिक्षण आहे त्या काळातलं कसं होतं तर आत्तासुद्धा जसं आहे तसंच या ठिकाणी 5 ते 6 वर्षापासून प्राथमिक शिक्षण सुरू व्हायचं. आणि त्या काळामध्ये लक्षात घ्या, मी पूर्ववैदिक काळाबद्दल बोलतो आहे की हा जो पूर्ववैदिक काळ आहे त्या काळामध्ये मात्र सर्वांना म्हणजे समाजातल्या सर्व घटकांना शिक्षण होतं. पुढं त्या प्रॉब्लेम झाला, परंतु सुरुवातीला म्हणजे हा जो काही काळ आहे तो पूर्ववैदिक काळ तो इसवी सन पूर्व 4500 ते इसवी सन पूर्व 1200पर्यंतचा जो काळ आहे त्याला आपण पूर्ववैदिक काळ असं म्हणतो. तर यामध्ये सुरुवातीला सर्व म्हणजे आता ज्याला आपण ह्या जाती वगैरे म्हणतो तसं त्या काळात काय हा प्रकार नव्हता. तर सर्वांनाच शिक्षण या ठिकाणी उपलब्ध होतं आणि सर्व जातीतली मुलं प्राथमिक शिक्षण घेऊ शकत होती. साधारण 5व्या-6व्या वर्षी या वयामध्ये त्या मुलांना उपनयन नावाचा संस्कार, जशी हल्ली अलीकडं आपल्याकडं ब्राह्मण समाजामध्ये तो भाग असतो आपल्याकडं की ज्याला मुंज आपण म्हणतो, तो थोडासा प्रकार तसाच तो असतो की इथून त्याची शिक्षणाची सुरुवात झालेली आहे अशा अर्थानं. आता या ठिकाणी एक आणखी वैशिष्ट्य होतं की पूर्ववैदिक काळामध्ये की शिक्षण घेताना त्या विद्यार्थ्यांनी ब्रह्मचर्य पाळणं अत्यंत आवश्यक असं मानलं होतं. किंवा प्राथमिक शिक्षणातच नव्हे तर संपूर्ण शिक्षण प्रणालीमध्ये, कारण प्राथमिक शिक्षणामध्ये हा फारसा प्रश्न येत नाही, पण संपूर्ण शिक्षण प्रणालीमध्ये ब्रह्मचर्य श्रम हा त्या ठिकाणी अपेक्षित होता. आणि ही जी शिक्षण मुलं जी घ्यायची त्याचं कारण असं असायचं लक्षात घ्या की त्यावेळेला कुठलीही जबाबदारी जर असली मुलांच्यावर तर तो शिक्षण नीट घेऊ शकणार नाही अशीच साधारण कल्पना होती आणि त्यामुळं ही अपेक्षा केली होती. आता अभ्यासक्रम काय होता त्यावेळेला तर त्यावेळेला वेदांचं पठण, यज्ञ, विधी, नीतिशास्त्र असा साधारणपणे खालच्या वर्गामध्ये अभ्यासक्रम होता. आता हा जो अभ्यासक्रम लक्षात घ्या हे कशामुळं असं होतं तेही सांगतो तुम्हाला. हे असं होतं की मुळात यांचा उद्देशच काय होता त्या काळात, शिक्षण म्हणजे मोक्षप्राप्ती हे माणसाचं ध्येय. म्हणजे कशासाठी आपण जगतो आहोत तर मोक्ष मिळवायचा. मग मोक्ष कसा मिळेल तर धर्मग्रंथांचं पठण करून ज्ञान घेऊन असा मिळेल अशी ती कल्पना. आणि तशी कल्पना असल्यामुळं मग हे वेदांचं पठण आलं, यज्ञ, विधी, नीतिशास्त्र ह्याच्यामध्ये हा सगळा प्रकार आला. आणि त्या ठिकाणी मग हे शिक्षण घेतल्यानंतर या मुलाला मोक्ष प्राप्त होईल अशी साधारणपणे कल्पना असल्यामुळं या सगळ्या शिक्षणावर भर होता. त्या अभ्यासक्रम जो होता या ठिकाणचा साधारणपणे अशा प्रकारचा अभ्यास. आता शिक्षण पद्धती कशी होती तर त्या काळामध्ये काय लेखन म्हणजे वाचन हा जो काय प्रकार फारसा नव्हता.
ज्याला आपण लिखित हा काय प्रकार नव्हता, आणि त्यामुळं श्रुती आणि मनन म्हणजे ऐकणं आणि त्याच्यावर चिंतन करणं. अगदी अलीकडच्या काळापर्यंत सुद्धा आपल्याला माहीत असेल की काही लोक सांगतात की लोकमान्य टिळकांचं उदाहरण सांगतात, सावरकरांचं उदाहरण सांगतात, किंवा त्यांनी खूप म्हणजे असे पाठ करून काही नंतर हे घेतलेलं आहे. परवा मी एका नटाची मुलाखत ऐकली. त्यांनी आत्ता 80व्या वर्षी एक कुठला तरी ग्रंथ असा पाठ केला, म्हणजे केवळ म्हणजे पाठांतरावर हा फार भर होता. आणि पाठांतर करणं, कशाच पाठांतर करणं, मगाशी म्हटल्याप्रमाणे वेदातल्या ज्या रुच्या आहेत त्यांचं पाठांतर करायचं. आणि केवळ पाठांतर नाही, तर त्याचा पुढचा भाग फार महत्त्वाचा आहे. त्याला आपण म्हणलेलं मनन. हे जे काही मनन आहे त्याला आपण काही वेळा चिंतन असे म्हणूया. कारण नुसतं असं पाठ होत नाही, जर उपयोगी नसेल, जर विचार केला नाही तर त्याचा काही अर्थही राहणार नाही. ज्याला आपण रोट लर्निंग होतं, इथं रोट लर्निंग अशी अपेक्षा नाही आहे. निरर्थक बडबड अशी किंवा पोपटपंची पाठ करणं असं अपेक्षा नाही आहे. इथं जे आहे ते ऐकायचं आहे आणि त्याच्यावर मनन करायचं आहे. लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी हे मनन जे होतं ते म्हणजे की चिंतन करायचं. जे काय आपण ऐकतो आहोत ते ऐकल्यानंतर चिंतन करायचं आणि पुन्हा 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 आपल्या मनामध्ये त्या गोष्टी घोळवत राहायचं, त्याला आपण मनन म्हणतो. अशा पद्धतीचे या ठिकाणी भर होता. नंतर याच्यामध्ये 2 प्रकार या ठिकाणी पुन्हा म्हणल्याप्रमाणे उच्च प्रतीचं ज्ञान आणि सामान्य व्यावहारिक ज्ञान, अशा पद्धतीचं ते ज्ञान दिलं. आता उच्च प्रतीचे ज्ञान म्हणजे काय, तर आपण अगदी समजण्यासाठी आपलं म्हणूया, साधारणपणे आपल्याला फिलॉसॉफी वगैरे आपण असं म्हणतो की आपला जन्म कशासाठी झाला, परमेश्वर काय आहे, ही जगाची उत्पत्ती कशासाठी झाली, अशा पद्धतीचं चिंतन करणं. अशा प्रकारे हे आपण आपल्या आयुष्याचं इथे कर्तव्य काय, कशात आहे, आपण काय केलं पाहिजे, आपला मोक्ष कसा मिळेल, अशा प्रकारचं चिंतन करणं, अशा प्रकारचा अभ्यास, त्याला म्हणतो ही परविद्या. आता ही जी विद्या आहे म्हणजे लक्षात घ्या की साधारणपणे याच्यावरच जास्त भर होतं. म्हणजे खरं म्हणजे अगदी असं म्हणलं जातं की उच्च शिक्षण म्हणजे काय, तर अशा प्रकारचं चिंतन करणं. आत्तासुद्धा आपण असंच करतो. फिलॉसॉफर म्हणजे काय, तर अगदी समाजामध्ये त्यांना असे काही प्रश्न पडतात की तुम्हाला मला साधारणपणे जे प्रश्न पडत नसतात ते ह्या लोकांना प्रश्न पडतात. चिंतन करण्याचे काही प्रश्न असतात ते आजही असं विचार करतात. आता या ठिकाणी आत्ता आपण जर विचार केला तर या ठिकाणी आपण असं म्हणतो की आता समजा कोरोना आला, तर या ठिकाणी हा जो कोरोना आला तर हे कशामुळे असं होतं, हे कशामुळे असं झालं असेल, हे जगामध्ये अशा प्रकारचा कोरोना का आला असावा, अशा प्रकारचा विचार करणे काही मंडळी असतात. लक्षात घ्या. म्हणजे लक्षात घ्या, सायंटिस्ट, वरच्या दर्जाचे सायंटिस्ट हे सुद्धा फिलॉसॉफर्स असतात, समजून घ्या. तर अशा प्रकारचे जे चिंतन करणारे लोक आहेत याला आपण उच्च प्रतीचं ज्ञान म्हणतो. भले काही वेळा असं असतं की त्यांच्या चिंतनाचा, त्यांच्या ज्ञानाचा विषय हा दररोजच्या दैनंदिन व्यवहाराशी काही संबंधित नसतो. आपण म्हणतो ना की ज्यावेळी शास्त्रज्ञ शोध लावतात त्यावेळेला त्याचं दररोजचे ज्ञान द्यायचे संबंध पुढं त्याचा उपयोग होतो, पण ज्यावेळी त्यांनी शोध लावला असतो, ज्यावेळी तो चिंतन करत असतो त्यावेळेला मात्र त्याचा उपयोग नसतो, अशा अर्थानं. आणि दुसरा जो आहे अपरविद्या म्हणजे सामान्य आणि व्यावहारिक ज्ञान. म्हणजे लक्षात घ्या, जसजसं समाज विकसित होत जातो तसतसं मग काही गोष्टी व्यवहार येतात आणि हे व्यवहार करण्यासाठी काही ज्ञान आवश्यक असतं. जसं पाश्चात्य राष्ट्रामध्ये सुद्धा की पूर्वी जे सॉक्रेटिस, प्लेटोचे आपण सांगतो तत्त्वज्ञ, त्याचबरोबर नंतर मग जे तुमचे काही लोक आले सोफिस्ट आणि त्यांनी व्यवहार ज्ञान शिकवायला सुरुवात केली लोकांना. त्यावेळेस ज्या सोफिस्टांच्यावर खूप टीका झाली, कारण हे काही सांगतात, असलं काही शिक्षण असतं का, पण व्यवहारासाठी ते उपयोग होतं. आणि म्हणून या ठिकाणी या काळामध्ये दोन्ही प्रकारचं शिक्षण दिलं जायचं. उच्च प्रतीचं ज्ञानही दिलं जात होतं आणि सामान्य आणि व्यावहारिक ज्ञान. म्हणजे या ठिकाणी असं असेल कदाचित, आपल्याला माहीत नाही की आपण अशी कल्पना करतो की ज्या लोकांना पुढचं घ्यायचं असेल त्यांनी पुढं उच्च प्रतीचं ज्ञान घ्यावं आणि ज्यांना आपल्याला या ठिकाणी सामान्य आणि व्यावहारिक ज्ञान घ्यायचं असेल तिथंच थांबावं, आपलं घेऊन पण बाहेर पडावं, असा तो भाग असावा. नंतर पूर्ववैदिक काळामध्ये गुरुशिष्य संबंध कसे होते, तर गुरुशिष्य संबंध जे आहेत फार महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. आपल्याकडं आजही त्याचा जो प्रभाव जाणवतो इतर देशांच्या तुलनेने, जगातल्या इतर जे शिक्षण प्रणाली आहेत त्या तुलनेनं भारतातला जे शिक्षण प्रणाली आहे त्याच्यामध्ये या काळातल्या गुरुशिष्य संबंधाचा जो काही प्रभाव होता तो आजही आपल्याला त्याचं जाणवतं. काय होतं तर गुरुशिष्य संबंध हे म्हणजे गुरु हे त्या मुलाचे पालकच आहेत. लक्षात घ्या.
म्हणजे त्या आपल्या जसं आपण एखादा वडील जसे आपल्या मुलाला वाढवतात, मुलाकडं मुलाचं हित पाहतात, तशाच प्रकारे त्या विद्यार्थ्याकडं शिक्षक पाहत असतात. म्हणजे विद्यार्थी हे विद्यार्थीच नसून त्या शिक्षकाचे खरं म्हणजे पाल्यच आहेत, अशा प्रकारे संबंध असायचे. थोडीशी या ठिकाणी असे त्यामुळं मग त्या गुरुची सेवा करणं, म्हणजे गुरुची सेवा करणं म्हणजे आपल्या वडिलांची आपण जशी सेवा करणं अपेक्षित करतो तशी या ठिकाणी गुरूंची सेवा करणं अपेक्षित असायचं. म्हणजे या ठिकाणी त्या गुरुसाठी म्हणजे कारण बऱ्याच वेळा काय व्हायचं की गुरुगृह असायची गुरुकुल असायची साधारणपणे गावाच्या बाहेर किंवा शहराच्या बाहेर असायची आणि त्या ठिकाणी तो आश्रम असायचा आणि त्या ठिकाणी विद्यार्थी शिकत असत. त्यामुळं मग त्या गुरुसाठी जे काही करावं लागतं, स्वयंपाक असेल म्हणा किंवा आणखी काही काम असेल त्या आश्रमातलं, ही सर्व कामं हे या विद्यार्थ्यांना करायला लागत असत. पण ही भावना अशी असायची लक्षात घ्या, म्हणजे या ठिकाणी त्यांना कामाला लावायचं अशी भावना नव्हती. तर आपण जसं आपल्या घरातल्या मुलांकडून काम करून घेतो तीच साधारणपणे अपेक्षा या ठिकाणी मुलांकडे व्हायची. साधारण त्या काळामध्ये शैक्षणिक सत्र जे असते, आपण हल्ली सेमिस्टर ज्याला म्हणतो, तर 5 महिन्याचं साधारणपणे शैक्षणिक सत्र असायचं. आणि याच्यामध्ये हे जे काही शिक्षण आहे या सत्रामध्ये म्हणजे मध्ये काय व्हायचं पहा की सुट्टी व्हायची आणि मग परत दुसरं सत्र सुरू व्हायचं. आता या ठिकाणी किती दिवस हे चालायचं लक्षात घ्या. हे किती दिवस चालायचं तर तुम्ही किती शिकताय लक्षात घ्या. पहा, जर तुम्ही 10-12 वर्ष एखादा विद्यार्थी शिकला तर त्याला स्नातक असे शब्द आहे तिथं, स्नातक असं म्हणलं जायचं. त्यात तशी आपण ज्याला डिग्री म्हणतो तशा अर्थ खरं म्हणजे ते आहे 10 वर्ष शिक्षण घेतल्यानंतर. 24 वर्ष जर त्याने शिक्षण घेतलं तर त्याला वसू म्हटलं जायचं. 36 वर्ष शिक्षण घेतलं तर तो रुद्र आणि 48 वर्षी सर्वोच्च म्हणजे आदित्य. अशा त्या थोड्याशा डिग्र्या म्हणून आपण त्या काळातल्या अशा त्या डिग्र्या होत्या. आता या ठिकाणी हा जो भाग आपल्या दृष्टीने काय महत्त्वाचा आहे लक्षात, आपल्या परीक्षेच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे, कदाचित त्याच्यावर असे प्रश्न विचारू शकते की स्नातक ही पदवी घेण्यासाठी किंवा ही एखाद्याला स्नातक म्हणण्यासाठी त्यांनी किमान इतकं वर्ष शिक्षण घ्यावं लागत असे. पूर्ववैदिक काळामध्ये एखाद्या व्यक्तीला स्नातक म्हणून घेण्यासाठी अमुक इतके वर्ष शिक्षण म्हणजे 10 ते 12, 24 वर्ष, 36 वर्ष वगैरे वगैरे अशा पद्धतीचे या ठिकाणी प्रश्न ह्याच्यावर आपल्याला विचारला जाऊ शकतो. आता या ठिकाणी हे जे आहे हे जरी सगळं मी सांगत असलो तरीसुद्धा एक लक्षात घ्या, या काळामध्ये धर्माचा प्रभाव प्रचंड होता लक्षात घ्या. म्हणजे शिक्षण म्हणजे खरं म्हणजे धर्म शिक्षणच असं म्हणतं चालेल इतकं ते सगळा प्रकार होता. म्हणजे पूजा पाठ सगळा हा प्रकार लौकिक पारलौकिक आध्यात्मिक हे सर्व जीवनाची अंग जी होती या सगळ्या याच्यामध्ये भागायचा. आणि मग हा 48 वर्ष जे काही शिक्षण घेतला मनुष्य असायचा तो खरं म्हणजे धर्ममार्तंड किंवा धर्मपंडित अशा प्रकारे साधारणपणे ती कल्पना असायची. आता या ठिकाणी त्यावेळेला आणखी एक वैशिष्ट्य असं होतं की त्यावेळेला शिक्षण हे निःशुल्क होतं बघा आणि सार्वभौमिक होतं शिक्षण. म्हणजे या ठिकाणी कसं होतं की शिक्षण घेण्यासाठी पैसे नाहीत, पण शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एखाद्या गुरुकडे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तो जो काही मुलगा आहे किंवा जो काही शिक्षण घेतलेला आहे तो आपल्या गुरुला काही गुरुदक्षिणा देत असे. मग काही आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या ऐपतीप्रमाणे हे दिलं जात असे. आणखी एक सांगायचा मुद्दा राहून गेला आपल्या याच्यामध्ये. सुरुवातीला ह्या पूर्ववैदिक काळामध्ये समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना शिक्षण होतं लक्षात घ्या. समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना शिक्षण होतं. म्हणजे गरीब असेल श्रीमंत असेल जाती वगैरे असला काही प्रकार नव्हता. आणि त्यामुळं मग काय व्हायचं की गरीब मुलगा असेल समजा तर तो त्याच्या परीनं दक्षिणा देईल, जर श्रीमंत असेल तर त्याच्या परीनं म्हणजे अगदी इव्हन काही वेळेला त्या गुरुदक्षिणा म्हणून काही वेळेला तो गाय देणं गुरुला किंवा बैल देणं म्हणा, घोडा देणं म्हणा किंवा काही आपल्या वस्तू देणं म्हणा किंवा काही वेळेला शेती देणं त्याच्या पद्धतीप्रमाणे अशा पद्धतीने द्यायचे. परंतु प्रवेश घेताना ही अट नसायची की तू ही दिलं तर मी तुला शिकवेन अशी प्रकारची अट नव्हती आणि मोफत शिक्षण तसं या ठिकाणी दिलं जात होतं. नंतर विद्यार्थी जीवनाविषयी काही नियम होते लक्षात घ्या. मग अशी म्हणल्याप्रमाणे ब्रह्मचर्य आश्रम तर ते आहेच म्हणजे तो काही पाळायचंच आहे. परंतु की गुरुच्या ह्याच्याप्रमाणे गुरुगृहामध्ये जेव्हा तो राहत असेल त्यावेळेला त्यांनी लवकर सकाळी उठणं, सकाळी व्यायाम करणं, स्नान संध्या करणं, हवन करणं, नंतर मागच्या पाठाची उजळणी करणं अशा प्रकारे त्याला तयार केली. दुपारी त्याला फक्त जेवणासाठी वेळ मिळायचा. पुन्हा 2-3 तास विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा अध्ययन करायला लागायचं त्याला.
आणि संध्याकाळी विद्यार्थी अरण्यामध्ये जाऊन यज्ञासाठी समिधा, गायीसाठी चारा, सूर्यास्ताची वेळ भजन पूजा आणि रात्रीला पुन्हा भोजन, असं साधारणपणे त्यांचा तो क्रम असायचा. आणि भोजनानंतर रात्रीचा जो काही बराच काळ असायचा अध्ययन, उजळणी आणि संकलन याच्यामध्ये ते घालवायचे आणि रात्री झोपी जायचे. आता सवयी ज्या असायच्या त्या म्हणजे हा दिनक्रम साधारणपणे बहुतेक गुरुकुलामध्ये हाच दिनक्रम असायचा. सवयी या ठिकाणी असायच्या की साधी राहणी, उच्चारसरणी अशी साधारणपणे या ठिकाणी अपेक्षा होती. आणि त्यामुळे आपल्याकडे सुद्धा आपण जे अलीकडे जे विद्यार्थ्या दशेमध्ये विद्यार्थी साधं राहावं, पण आपल्याकडे जेव्हा युनिफॉर्मची कल्पना आहे लक्षात घ्या, ज्यामध्ये हा पण एक पार्ट आहे की श्रीमंत मुलगा असला, गरीब मुलगा असला तरी त्याच्यामध्ये भेदभाव त्याला वाटता कामा नये. मी श्रीमंत आहे, मी कसंही वागेल असं चालणार नाही. तर या ठिकाणी ही जी कल्पना आहे हे ह्याचं मूळ म्हणून आपण त्याचा उगम जो आहे तो आपल्याला इथं आढळतो. म्हणजे इतक्या साध्या राहणे या ठिकाणी अपेक्षित होती. नंतर खाण्यामध्ये साधारणपणे ज्याला आपण मांसाहार म्हणतो की हा मांस, मदिरा हा जो काही प्रकार आहे हा तिथं अपेक्षित नव्हता. मादक पदार्थ नाही, पान, तंबाखू किंवा असे जे काही पदार्थ आहेत अशा प्रकारचे पदार्थाला पूर्णपणे बंदी होती. कारण हा सगळ्या विद्यार्थी दशेचा काळ आहे आणि विद्यार्थ्यांच्या जर आपण शिक्षण घ्यायचं असेल तर असं आपल्याला असून चालणार नाही, अशी ती कल्पना होती. नंतर वेशभूषामध्ये सुद्धा या ठिकाणी कपड्यावर निर्बंध असायचे. म्हणजे त्या कमरेला, त्या ब्राह्मणासाठी कमरेला ती कटीदोरा किंवा मुंजा ते गवताचा बांधला असायचा, क्षत्रियाला ती धनुजाचा, वैश्याला अंबाडीचा असे. या पांघरसाठी ब्राह्मणाला मृगाची, क्षत्रियाला अंगावर खवले असलेल्या हरणाचे कातडे, वैश्याला बोकडाचे कातडे व नेसण्यास ताग, असं त्या ठिकाणी ती वस्त्रे असायची. इतरांना पिवळ्या रंगाची वस्त्रे. म्हणजे या ठिकाणी ह्या ज्या गोष्टी होत्या की त्या एकूण सगळा जो काही भाग आहे तो अगदी कठोरपणे पाळण्याचा मात्र भाग होता. म्हणजे ज्या काही गोष्टी असतील तिथं लक्षात घ्या, साधेपणा जरी असला तरी तो साधेपणासुद्धा कठोरपणे अंमलात आणण्याचा भाग असायचा. क्षत्रियाचा तर या ठिकाणी कपाळाला वैश्याचा नासा अगदी उंचीचा असे. कोणत्याही विद्यार्थ्याला सुगंधी अत्तर लावणं किंवा वापरणं किंवा डोळ्यात काजळ किंवा अंजन घालणं किंवा पायात मोठ्या जोडे घाल अशा प्रकारचे चैन करणं त्या ठिकाणी चालत नसे. त्याचबरोबर या ठिकाणी विद्यार्थ्याशी ज्यावेळेला आपण शिक्षाशी बोलतो आहे, गुरुसमोर ज्यावेळेला बसताना हे व्यवस्थित बसलं पाहिजे, खरंच बोललं पाहिजे, कटू बोलता कामा नये, प्राणीमात्राला दुखापत करू नये, जुगार खेळू नये, मादक द्रव्याचे सेवन करू नका, चारित्र्य निष्कलंक असावं, अशा प्रकारची कल्पना ह्या सगळ्या त्या काळापासून आपल्याकडे आलेल्या आहेत. नंतर शिक्षा त्या ठिकाणी त्यामध्ये काय होत्या याच्याबद्दल काही तज्ज्ञामध्ये मतभेद आढळतात. काही लोक म्हणतात की कठोर शिक्षा असं, तर काहींच्या बाबतीत त्याचे काही आपल्याकडे पुरावे उपलब्ध नाही, परंतु कठोर शिक्षा नसावी असं वाटतं. मात्र अशी कुठलेही असावी किंवा आहे असे किंवा नसेल याच्याबद्दलचा कुठल्याही आपल्याला ठामपणे पुरावा आपल्याला काही फारसा आढळत नाही. नंतर या ठिकाणी आणखी एक प्रकार होता, एक अभ्यासक्रम जो होता त्याचा, तो अभ्यासक्रम मगाशी म्हणल्याप्रमाणे वेदांग, सैनिकी शिक्षण, गणित, रसायनशास्त्र, पशुपालन. आता या ठिकाणी पहा, गंमत अशी होती पहा की हे शिक्षणाचे जे काही अभ्यासक्रम जे आपण म्हणतोय ना, हे अभ्यासक्रम कसे होते पहा या ठिकाणी. कारण हे सैनिक शिक्षण कोण घ्यायचं, साधारणपणे जी राजवाड्यांची मुलं असायची, त्यांची मुलं असायची ती साधारणपणे याचं शिक्षण घ्यायची, सैनिक शिक्षण घ्यायची. वेदांगाचं शिक्षण असायची ती उच्चवर्णीय लोक घ्यायचे. आणि हा जो भाग आहे वैद्यकीय शिक्षण जे आहे ते वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम त्या काळामध्ये 8 वर्षाचा होता. त्याचबरोबर जे वैश्य आहेत त्यामध्ये पशुपालन, कृषी व्यापार हे साधारणपणे मुलं हा विषय निवड. मात्र असं बंधन नव्हतं, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही ह्या समाजाच्या मुलांनी किंवा ह्या जातीच्या मुलांनी किंवा ह्या वर्णाच्या मुलांनी अमुक शिक्षण घेतलं पाहिजे असं कुठलंही बंधन नव्हतं. पण साधारणपणे मुलं अशा प्रकारचे आपले विषय निवडत असतात. आता ह्या पूर्ववैदिक काळाचा उत्तरार्ध म्हणून आपण, उत्तरार्धामध्ये काही गोष्टी चुकीच्या होत चालल्यानंतर चातुर्वर्ण्याचा उदय झाला. मी म्हटलं की अवधूतसुद्धा ते खरं चातुर्वर्ण्य होते, परंतु ते थोडेसे कसे होते पहा, त्याच्यावर असं त्याला भेदाभेद फार नव्हते. म्हणजे आपापल्या सोयीने लोक काम करत होते. म्हणजे आपण ते तसं करत होते म्हणून आपण त्याला चातुर्वर्ण्य होते असं आपण म्हणू शकतो. पण खऱ्या अर्थानं चातुर्वर्ण्य नव्हते. जे नंतर आले, चातुर्वर्ण्याचा उदय झाला आणि मग त्यांची पुढं कामं ठरली. इथं खऱ्या अर्थानं घोटाळा जो सुरू झाला तो इथून सुरू झाला.
की चातुर्वर्ण्याचा उदय जो आपण म्हणतो त्या चातुर्वर्ण्याचा उदय झाल्यानंतर मात्र असा घोटाळा झाला की अमुक एका वर्णाच्या लोकांनी अमुक एक व्यवसाय केला पाहिजे आणि मग त्याच्यात पुढं मग असं होत गेलं की अमुक एका व्यवसायाच्या लोकांनी अमुक एका वर्णाच्या लोकांनी अमुक एक शिक्षण घेतलं पाहिजे असा तो अपरिहार्यपणे आलेला भाग आहे सगळा तो. नंतर धार्मिकतेचा उदय मग अशी म्हणलं तुम्हाला की संपूर्णच म्हणजे पूर्ण वैदिक काळ असू देत उत्तर वैदिक काळ असू देत इव्हन बौद्ध शिक्षणामध्ये सुद्धा धार्मिकता हा आपलं अगदी अविभाज्य अंग होतं. किंबहुना इव्हन भारतीय शिक्षणाचाच एकूण आपण जर विचार केला आजपर्यंत सुद्धा तर आपल्यावर फार मोठा पगडा ह्या याचा आहे. त्याचं कारण हे इथून त्याचं मूळ जे आहे ते इथून आहे की धार्मिकता हाच शेवटी जगायचं कशासाठी हाच म्हणजे मोक्षप्राप्ती हेच त्याच्या जीवनाचं ध्येय असल्यामुळं सतत त्या धर्माभोवती सगळ्या गोष्टी आपल्या घोटाळ्यात होत्या. जे काही शिक्षण बाकीचं सुद्धा आपण जे घेत होतो ते सगळं पुन्हा याचसाठी अशा अर्थानं ते हा भाग होता. आता या ठिकाणी अशी म्हणल्याप्रमाणे उपनयन संस्कार जो होता ब्राह्मणासाठी 8 वर्ष, क्षत्रियासाठी 11 वर्ष, वैश्यासाठी 12 वर्ष आणि शूद्रांना अधिकार नव्हता. म्हणजे आता मी म्हणलं तुम्हाला की आता घोटाळा सुरू झाला म्हणजे पूर्ववैदिक काळाचा उत्तरार्ध म्हणू आपण. याच्यामध्ये काय झालं की शूद्रांना शिक्षणाचा अधिकार जो ड्रॉप झाला तिथून पुढं मग उत्तर वैदिक काळामध्ये तर पूर्णच बंद झालं आणि ते अगदी फार अलीकडच्या काळापर्यंत हा सगळा प्रकार आपल्याला माहीत आहे ते मी फार बोलत नाही पण असा प्रकार जो झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा फरक असा झाला पहा की जर तुम्हाला उपनयन संस्कार करायचा आहे तर ब्राह्मणासाठी 8 वर्ष, क्षत्रियासाठी 11 वर्ष, वैश्यासाठी 12 वर्ष. म्हणजे इथंसुद्धा भेदाभेद आपल्याला केला आढळतो आणि हा जो भेदाभेद आहे हा आपल्या याच्यातला फार वाईट भाग आपण म्हणून थोडासा आपल्याला दिसून येतो. आता हे जे सगळं आहे हा जो काही प्रकार आहे मी मग अशी म्हणल्याप्रमाणे पूर्ववैदिक काळातला उत्तर जो काही कालखंड आहे त्याच्यामध्ये सगळं आपल्याला आढळून येतं. या ठिकाणी शिक्षण पद्धती म्हणजे विद्यार्थी केंद्रीय पद्धती होती. मंत्र पठण, संध्या, अभ्यासक्रम संध्या म्हणजे या ठिकाणी मग अशी म्हणल्याप्रमाणे सगळं मंत्र म्हणायचे त्या वेद शेवटी शिक्षण काय आहे ते वेदातले मंत्र रुच्या आहेत त्या मंत्र म्हणायच्या त्या पाठ करायच्या संध्याचे ही जी पूजा अर्चा हा जो सगळा प्रकार आहे यामधूनच सगळं म्हणजे या ठिकाणी थोडक्यात अगदी सांगायचं म्हणजे सगळी शिक्षण पद्धती ही मौखिक होती. सगळी मौखिक शिक्षण पद्धती होती असं आपल्याला सांगता येतं फार. तर हा जो सगळा भाग आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय प्रश्न येतो की आपल्या दृष्टीने काय ह्या कंटेंटचा किंवा हा आशयाचा आपला संबंध कसा येतो पहा. आपल्याला काय विचारलं जातं लक्षात घ्या. आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने काय विचारलं जाईल किंवा पूर्ववैदिक काळामध्ये की ब्राह्मणासाठी उपनयन संस्कार कोणत्या वर्षी होत असे आणि मग त्या ठिकाणी 8, 12, 11, 12 असे काहीतरी 4 पर्याय दिले जातील. किंवा या ठिकाणी जी काही पशुपालन, कृषी, व्यापार ह्यांचं शिक्षण कोणासाठी उपलब्ध होतं मग खाली जे 4 वर्ण असते दिले जाईल किंवा चातुर्वर्ण्याचा उदय अमुक अमुक कालखंडात झाला मग त्या ठिकाणी कालखंडाला जाईल. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला याच्यावर विचारले जाऊ शकतील. तर हा जो भाग आहे थोडासा फक्त इन्फॉर्मेटिव्ह आहे. वाचा अवश्य. तुम्हाला काही समजण्यासारखं न समजण्यासारखाच भाग नाही केवळ इन्फॉर्मेटिव्ह हा भाग आहे फक्त माहितीपर भाग आहे त्यामुळे आपल्याला वाचता येईल. आणि जर आपण वाचलात ते त्या तपशीलपूर्ण आपण सगळ्या पुस्तकामध्ये सगळं वर्णन केलेलं आहे. आपण निश्चित वाचा आणि त्याचा उपयोग करून घ्याल अशी आशा करतो आणि या ठिकाणी मी थांबतो.